तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्र भूगोल या टॉपिकवर एम पी एस सीकडून विचारलेली 100 महत्त्वाची प्रश्ने. तर वेळ न घालता चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर बघा, विधाने दिलेली आहेत. मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात. तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी. अ व ब अयोग्य आहे. बघा, मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला नाही. तर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे कुरटे नावाच्या बेटावर. बघा, सिंधुदुर्ग हा किल्ला आहे कुरटे नावाच्या बेटावर, जे की मालवणमध्ये आहे. आणि एलिफंटा लेणी ही आहे एलिफंटा म्हणजेच घारापुरी या बेटावर. म्हणजेच हे दोन्ही विधाने अयोग्य आहेत. तर बघायचं झालं तर बघा, सिंधुदुर्ग किल्ला कुरटे बेटावर आहे. खांदेरी किल्ला हा जो किल्ला आहे, खांदेरी किल्ला हा खांदेरी बेटावर आहे. आणि उंदेरी किल्ला हा उंदेरी बेटावर आहे. उंदेरी बेटावर उंदेरी किल्ला आहे, एलिफंटा लेणी नसून. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके जिल्हे यांच्या जोड्या लावा. तर बघा, खेड हा जो तालुका आहे तो रत्नागिरी आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये खेड नावाचा तालुका आहे. कर्जत नावाचा तालुका रायगड आणि अहमदनगर या दोन्ही अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यामध्ये खेड नावाचा तालुका आहे. कळंब नावाचा तालुका जर बघायचं झालं तर कळंब नावाचा तालुका उस्मानाबाद, धाराशिव आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यामध्ये कळंब नावाचा तालुका आहे. आणि नंदगाव नावाचा तालुका नाशिक आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यामध्ये नंदगाव नावाचा तालुका आहे. तर या प्रकारे आपले उत्तर राहील. बघा, PSI 2014 PSIच्या पूर्वपरीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धबधबे आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या लावा. बघा, धबधबे दिलेले आहेत आणि ठिकाणे दिलेले आहेत. तर बघायचं झालं तर मार्लेश्वर हा धबधबा जो आहे तो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. ठोसेघर नावाचा धबधबा आहे सातारा जिल्ह्यामध्ये. सौताडा नावाचा धबधबा बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि रंधा नावाचा धबधबा अहिल्यानगर, अहमदनगरमध्ये आहे. या प्रकारे आपले उत्तर आहे. PSI पूर्वला विचारलेला प्रश्न आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? योग्य जोड्या लावा. STI मुख्य 2014 मध्ये हा प्रश्न विचारला होता. टेकड्या आणि जिल्हे दिलेले आहेत. तर योग्य जोड्या जर लावायचं झालं तर गळना नावाची टेकडी आहे धुळे या जिल्ह्यामध्ये. दरकेसा नावाची टेकडी आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये. चिरोली जी आहे ती आहे गडचिरोलीमध्ये आहे. आणि गरमसूर नावाची टेकडी आहे नागपूरमध्ये. या प्रकारे आपले उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? खालील आकृतीत महाराष्ट्र राज्यातील 4 जिल्ह्यांचे नकाशे दाखवले आहेत. खालीलपैकी कोणता क्रम डावीकडून उजवीकडे बरोबर आहे? तर बघा, हे जिल्ह्यांचे नकाशे आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे की हे कोणत्या जिल्ह्यांचे नकाशे आहेत. तर STI मुख्य परीक्षा 2014 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा, हा जो पहिला नकाशा आहे तो अहमदनगरचा आहे, अहिल्यानगर. दुसरा आहे पुणे या जिल्ह्याचा. तिसरा आहे यवतमाळ जिल्ह्याचा. आणि चौथा आहे ठाणे या जिल्ह्याचा. या प्रकारे ऑप्शन 3 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. योग्य जोड्या लावा. राज्यसभा मुख्य 2014ला प्रश्न विचारला होता. तर ठिकाणे दिलेली आहे आणि त्यांची उंची मीटरमध्ये दिलेली आहे.
तर योग्य जोड्या लावायचं झालं तर बघा, कळसुबाईची उंची आहे 1646 मीटर, ऑप्शन 1 कळसुबाईसाठी. हरिश्चंद्र याची उंची आहे 1424 मीटर, ऑप्शन 4. तिसरा आहे तोरणा, तोरणाची उंची आहे 1404 मीटर. महाबळेश्वरची उंची आहे 1438 मीटर. बघा, महाबळेश्वरची 1438 मीटर. तोरणाची बघा, महाबळेश्वर झालं. कुंभार्ली घाटची कुंभार्ली घाट हा जो घाट आहे त्याची उंची आहे 1050 मीटर. त्यानंतर फोंडा घाट, फोंडा घाटची उंची आहे 900 मीटर. या प्रकारे आपले योग्य आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अजिंठा रेंज पूर्वेच्या टोकाला 2 सिंगात विभागली गेली आहे. खालील कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, विधाने दिलेली आहे. परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळा रेंज, यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी उत्तरेकडील निर्मल रेंज. तर यामध्ये विधाने कोणती बरोबर आहेत? तर बघा, हे दोन्ही विधाने बरोबर नाही. याचे उत्तर काय आहे? न अ बरोबर, न ब बरोबर. म्हणजे बघा, परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळा रेंज दक्षिणेकडील नसून तर मित्रांनो ही उत्तरेकडील सातमाळा रेंज आहे. आणि ही जी उत्तरेकडील दाखवलेली आहे यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी, ती दक्षिणेकडील जाणारी निर्मल रेंज आहे. त्यामुळे हे दोन्ही विधाने जे आहे ती चुकीची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा. तर बघा, जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा. बघा, गोंडवाना श्रेणीचे खडक हे खडक आहे यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यांमध्ये. अचे उत्तर आहे 3. अचे उत्तर आहे 3. जे ब आहे विंध्य श्रेणीचे खडक. विंध्य श्रेणीचे खडक आढळते चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. ब साठी आहे 4. आर्कियन श्रेणीचे खडक आढळते सावंतवाडी बेळगाव जिल्ह्यामध्ये. क साठी आहे 2. आणि ड साठी अ म्हणजे धारवाड श्रेणीचे खडक भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळते. 3, 4, 2, 1 हा जो पर्याय आहे तो आपला योग्य पर्याय आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे जिल्हे आणि त्यांची निर्मितीचे साल यांच्या जोड्या लावा. तर बघा, गोंदिया हा जो जिल्हा आहे तो चंद्रपूरमधून, गोंदिया हा जिल्हा चंद्रपूरमधून वेगळा झाला होता 1 मे 1999 रोजी. त्यानंतर वाशिम हा जो जिल्हा आहे, वाशिम जिल्हा 1 जुलै 1998 मध्ये अकोला या जिल्ह्यामधून हा वेगळा झाला होता. गडचिरोली जिल्हा 26 ऑगस्ट 1982 मध्ये भंडारा या जिल्ह्यामधून वेगळा झाला होता. आणि लातूर हा जिल्हा आहे तो 16 ऑगस्ट 1982 मध्ये धाराशिव या जिल्ह्याची निर्मिती झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोडा लावा. जिल्हे दिलेले आहे आणि गरम पाण्याचे झरे दिलेले आहेत. तर बघा, ठाणेमध्ये आहे अक्कलकुनी नावाचा जिल्हा. जवळपास अक्कलोनी या प्रकारे याचे नाव आहे. इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर जळगावमध्ये आहे उनपदेव. जळगावमध्ये ऑप्शन 3 उनपदेव नावाचा गरम पाण्याचा झरा आहे. अमरावतीमध्ये आहे सालबर्डी नावाचा गरम पाण्याचा झरा. आणि रायगडमध्ये आहे साव नावाचा गरम पाण्याचा झरा. ह्या प्रकारे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अहमदनगर हा सर्वात मोठ्या जिल्ह्याच्या सीमा हा सर्वाधिक
म्हणजेच 5 जिल्ह्यांशी जोडलेले आहेत. अहमदनगर सर्वात मोठ्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजेच 5 जिल्ह्यांच्या सीमेशी जोडलेल्या आहेत. दुसरा पर्याय आहे मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा असून या जिल्ह्याच्या सीमा सर्वात कमी म्हणजेच 2 जिल्ह्यांशी जोडलेले आहे. यावरील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. तर बघा याचे उत्तर काय आहे. याचे उत्तर आहे ऑप्शन ब. फक्त ब चुकीचं आहे. बघा मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा असून याची सीमा 2 जिल्ह्यांशी जोडलेली नसून बघा याची जी सीमा आहे ती फक्त एका जिल्ह्याशी जोडलेली आहे. ती कोणता जिल्हा, तो जिल्हा कोणता आहे, मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्याशी मुंबई शहरची सीमा जोडलेली आहे. त्यामुळे आपले जे दुसरे विधान आहे ते विधान चुकीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे डॅश डॅश हे पुरावे आहेत. वनसेवा मुख्य 2014 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा गरम पाण्याचे झरे ऑप्शन 3 दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे पुरावे म्हणजेच गरम पाण्याचे झरे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या लगत म्हणजेच शेजारी जिल्हा नाही. तर बघा जालना जिल्ह्याच्या सीमेशी ज्या जिल्ह्याची सीमा लागत नाही तो जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. ऑप्शन डी हे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पसरलेल्या पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणता क्रम आहे. तर बघा मित्रांनो सर्वात दक्षिणेकडे जर बघायचं झालं सर्वात दक्षिणेकडे आहे शंभू महादेव डोंगररांग. त्यानंतर येईल सातमाळा ही डोंगररांग, सातमाळा अजिंठा डोंगररांग. आणि उत्तरेकडे आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. म्हणजेच अ ब क या प्रकारे पर्याय दिलेला आहे. तो पर्याय आपला योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघा. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे या दिवशी झाली. तर याचे उत्तर काय आहे. ऑप्शन 2 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तर बघा ऑप्शन बी हे योग्य ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिशा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राज्य योग्य जोड्या लावा. क्लर्क 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा याचे उत्तर काय आहे. याचे उत्तर काय आहे बघा ऑप्शन 1 बघा वायव्य अ जो आहे वायव्येला गुजरातची सीमा लागलेली आहे. ऑप्शन 4 उत्तरेला जो आहे ती महाराष्ट्राची सीमा आहे. पूर्वेला आहे छत्तीसगड आणि दक्षिणेकडे आहे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा हे राज्य. त्यामुळे बघा अ साठी आले 4, ब साठी 4, ब साठी 1, क साठी 2 आणि ड साठी आहे 3. या प्रकारे जो पर्याय दिलेला असेल तो आपला योग्य पर्याय होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या पसरलेल्या आहेत. डॅश डॅश टेकड्या पसरलेल्या आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्याच्या ईशान्येस दरकेसा नावाच्या टेकड्या पसरलेल्या आहेत. ऑप्शन 1 हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील विधाने विचारात घ्या. तर बघा
औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. अमरावती व पुणे विभागात जिल्ह्यांची संख्या समान आहे. कोकण, नागपूर विभागातील जिल्ह्यांची संख्या अमरावती, पुणे या विभागांपेक्षा जास्त आहे. नाशिक महसूल विभागात सगळ्यात कमी जिल्हे आहेत. तर अचूक विधाने कोणती? तर बघा, यापैकी अचूक विधाने बघा, याचे उत्तर आहे ही सर्व विधाने अचूक आहेत. त्यामुळे ऑप्शन तर बघायचं झालं तर ही सर्व विधाने बरोबर आहेत, हे आपले उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, ऑप्शन बी, कोकणच्या पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यालगतचा सखल भाग, त्यालाच खलाटी हा शब्द आहे. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. STI पूर्व 2013 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ डोंगररांग आहे. त्यानंतर नांदेडमध्ये आहे मुदखेड नावाची डोंगररांग, गडचिरोलीमध्ये आहे सुरजागड नावाची डोंगररांग आणि धुळेमध्ये आहे गाळणा या नावाची डोंगररांग. या प्रकारे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कूपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 1, कोकण या प्रदेशाला मूषक, आळूक, कूपक असे प्राचीन ग्रंथामध्ये नाव दिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो? तर बघा मित्रांनो, ऑप्शन 1, पूर्व विदर्भ आणि कोकण हे 2 विभाग सोडले तर इतरत्र बेसॉल्ट हा खनिज आपल्याला आढळून येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन 4, अंबेजोगाईचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असेही होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, PSI पूर्वला विचारलेला प्रश्न आहे हा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन बी, पश्चिमेकडील भागात. बघा, महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. PSI पूर्व 2013ला हा प्रश्न विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? याचे उत्तर आहे ऑप्शन 3, धुळे जिल्हा. धुळे जिल्हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यसेवा मुख्य 2013 यावर्षी प्रश्न हा विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील पुढील शिखरांची उंची नुसार उतरता क्रम लावा. तर बघा, सर्वात उंच आहे कळसुबाई शिखर, 1646 मीटर याची उंची आहे. त्यानंतर येईल महाबळेश्वर. बघा, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर सप्तशृंगी हा शिखर येईल, त्यानंतर येईल तोरणा आणि त्यानंतर येईल त्र्यंबकेश्वर. या प्रकारे या शिखरांचा उतरता क्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत ते ओळखा. तर बघा मित्रांनो, घड्याळाच्या काटेप्रमाणे म्हणजे घड्याळ ज्याप्रमाणे फिरते त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याची कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तर बघा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे आणि ठाणे या प्रकारे अहमदनगर जिल्ह्यासोबत या जिल्ह्यांच्या सीमा लागतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा. तर बघा, निर्माणाच्या पद्धतीत जर वेगळा जिल्हा बघायचं झालं तर ऑप्शन 2, नागपूर हा जिल्हा. तर बघा, हे जे 3 जिल्हे आहेत, वाशिम, हिंगोली आणि मुंबई उपनगर, हे जिल्ह्यांचे विभाजन होऊन तयार झालेले आहेत. बघा, मुंबई उपनगर हा मुंबई शहर या जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई उपनगर जिल्हा निर्माण झाला.
वाशिम हा जिल्हा अकोला या जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण झाला. हिंगोली हा जिल्हा परभणी या जिल्ह्याचे विभाजन होऊन निर्माण झाला. तर नागपूर हा जिल्हा ब्रिटिश काळापासून आहे. त्यामुळे हा जिल्हा आपल्या जर बघायचं झालं निर्माणाच्या पद्धतीत हा वेगळा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न बघा. विधाने दिलेली आहेत. महाराष्ट्र पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढत जाते. विधान ब आहे, सह्याद्री पर्वतात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वाधिक म्हणजेच सुमारे 2200 मीटर आहे. ASO मुख्य 2013 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा याचे उत्तर काय आहे. याचे उत्तर आहे ऑप्शन बघा ऑप्शन टी. दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अच्या विधानाला बळकटी देते. बघा सह्याद्री पर्वतात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वाधिक म्हणजे सुमारे 2200 मीटर आहे. आणि आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढत जाते आणि 2200 मीटर ही जी सर्वाधिक या बेसॉल्ट खडकाची जाडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. घाट आणि संबंधित रस्ते यांच्या जोड्या जुळून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधा. तर बघा यामध्ये कसारा घाट जर बघायचं झालं तर कसारा घाट हा आहे मुंबई आणि नाशिक दरम्यान. बोर घाट आहे पुणे मुंबई या रस्त्यादरम्यान बोर घाट आहे. पसरणी घाट आहे वाई पाचगणी या रस्त्यादरम्यान. आणि आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान. या प्रकारे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॅश डॅश हे घटक वापरले जातात. राज्य सेवा मुख्य 2013 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर काय आहे ऑप्शन 4 उताराची दिशा. बघा उंची, उठाव आणि उताराची दिशा हे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी हे घटक वापरले जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे. तर बघा ASO पूर्व 2013 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर ऑप्शन 4 घारापुरी ही जी लेणी आहे ती भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे. पुढचा प्रश्न आहे. खालील सह्याद्रीमधील विविध शिखरे गिरिस्थानी दिलेली आहेत. त्यांना त्यांच्या उंचीच्या उतरत्या क्रमामध्ये मांडा. तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन 3 कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती, भीमाशंकर. याप्रमाणे हे जे शिखर आहे यांचा उंचीच्या उतरत्या क्रमाने यांचा क्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी अ आणि ब ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. तर अ विधान आहे जरी एकाच अक्षवृत्तावर असेल तरी डोंगरी स्थानांचे तापमान कमी असल्याने गिरिस्थान म्हणून विकसित होण्यास योग्य परिस्थिती असते. ब विधान आहे वाढत्या उंचीनुसार तापमान 9.5 सेल्सिअस प्रति किलोमीटर या दराने कमी होते. STI मुख्य 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा याचे उत्तर काय आहे ऑप्शन 1 ऑप्शन सी. बघा असत्य असून ब चुकीचे आहे. बघा ब हे जे विधान आहे ते विधान चुकीचे आहे आणि अ जे विधान आहे ते बरोबर आहे. ऑप्शन सी हे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. तर मित्रांनो जर बघायचं झालं तर ऑप्शन 1 नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत. STI मुख्य 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे. तर बघा दक्षिणी पठाराने महाराष्ट्राचा 86% भाग व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न. सोबतच्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये 4 जिल्हे छायांकित करून ABC या अक्षरांनी दर्शवलेले आहेत. तर हे जिल्हे कोणते आहेत. तर बघा याचे उत्तर काय आहे ऑप्शन बी वर्धा, धुळे, हिंगोली. बघा हा वर्धा आहे, हा धुळे आहे आणि हा जिल्हा हिंगोली आहे.
या प्रकारे आपले उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार. तर बघा, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कमी आहे. याचे उत्तर काय आहे? ऑप्शन 1 कमी आहे. दक्षिणोत्तर विस्तार महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा कमी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर बघा, महाराष्ट्र पठाराची निर्मिती ऑप्शन 4 भ्रंशमूलक उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न बघा, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर जोगेश्वरी लेणी ही आहे मुंबई उपनगरमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? तर बघा, मनुदेवी हा धबधबा आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या सीमेलगत डॅश राज्य व डॅश केंद्रशासित प्रदेश आहेत? तर बघा, महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण 6 राज्य आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे, औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती? तर बघा, औरंगाबाद विभागात तालुक्यांची संख्या आहे 76. ऑप्शन 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन 1 सह्याद्री पर्वत. बघा, सह्याद्री पर्वतामुळे पूर्वेकडील वाहणाऱ्या गोदावरी झालं, भीमा, तसेच कृष्णा या नद्या आणि उत्तरेकडील वाहणाऱ्या आपल्या काय म्हणतात त्याला पश्चिमेकडील ज्या नद्या आहेत त्या नद्या कोणत्या आहेत? तर वैतरणा झालं, उल्हास, तसेच सावित्री आणि वशिष्ठी या नद्या जे आहेत पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील या नद्या वेगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, योग्य जोडा लावा. PSI 2012 मध्ये मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारला होता. तर जिल्हे आणि थंड हवेची ठिकाणे दिलेली आहेत. तर बघा, सातारा या जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर, आपल्याला माहीतच आहे. रायगडमध्ये आहे माथेरान आणि सिंधुदुर्गमध्ये आहे आंबोली नावाचा आणि अमरावतीमध्ये आहे चिखलदरा नावाचा थंड हवेचे ठिकाण. या प्रकारे आपले उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, योग्य जोड्या लावा. शिखरे दिलेले आहे आणि प्रदेश दिलेले आहे. तर बघा, कर्नाळा हा जो आहे तो पनवेलमध्ये आहे. तुंगी हे आहे नाशिकमध्ये. नवरा जो आहे तो इगतपुरीमध्ये आहे आणि लिंगाळा रायगडमध्ये आहे. या प्रकारे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे, खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा. तर बघा, यामध्ये जर उतरता क्रम लावायचं झालं तर ऑप्शन बी साल्हेर, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर आस्तंबा आणि शेवटी त्र्यंबकेश्वर यानंतर असे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात 4 घाट दाखविले आहेत. त्यांच्या खालील दिलेल्या दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर बघा, यांचा जर दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम बघायचं झालं तर आंबोली हा जो घाट आहे तो सर्वात दक्षिणेकडे आहे. त्यानंतर आंबा घाट, त्यानंतर बोर घाट आणि थळघाट हा सर्वात उत्तरेकडे आहे. या प्रकारे ऑप्शन 3 हे योग्य ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये 1, 2, 3, 4 असे ठिकाणे दाखविलेले आहे. खाली दिलेल्या नावांबरोबर जुळा. तर बघा, इथे 1 आहे, हा जो आहे तो रायगड. बघा, रायगड ऑप्शन 1 साठी आहे. 2 म्हणजेच हे
याच्यासाठी बघा ऑप्शन 2 प्रतापगड हा जो आहे सातारा, रायगड जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे, आणि 2 प्रतापगड जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. इथे सातारा जिल्ह्याचा हा नकाशा आहे. 3 बघा ब्रह्मगिरी, राजगड जो आहे तो इथे ह्याच्यामध्ये आहे पुणेमध्ये, आणि ब्रह्मगिरी जो आहे तो आहे नाशिकमध्ये. ऑप्शन इकडं बघा ऑप्शन हे 4 इथे हा नाशिक जिल्ह्याचा नकाशा आहे. तर ब्रह्मगिरीसाठी आहे नाशिक. याप्रमाणे आपले उत्तर आहे ऑप्शन 3. ऑप्शन सी हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने अ आणि कारण र वाचा. तर विधान आहे महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात पुंजीकृत वस्त्यांचा आकृतिबंध आढळतो. कारण र आहे महाराष्ट्रातील लाव्हा निर्मित पठारी प्रदेशात सुपीक जमीन पाणी पुरवठ्याच्या चांगल्या सोयी व शेतीचा चांगला विकास आढळतो. तर बघा याचे उत्तर काय आहे ऑप्शन 1. अ आणि र ही दोन्ही विधाने सत्य असून र हे अ चे सुयोग्य स्पष्टीकरण देते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, कोणत्या विभागात सारखे म्हणजेच आकड्यांमध्ये जिल्हे आहेत? राज्यसेवा 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर नाशिक, पुणे आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सारखे आकड्यांमध्ये जिल्हे आहेत. या विभागांमध्ये नाशिक, पुणे आणि अमरावती विभागांमध्ये सारख्या आकड्यांमध्ये जिल्हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधान अ आणि कारण र वाचा. तर विधान दिलेलं आहे द्रव रूपातील बेसिक लावा प्रामुख्याने पठार निर्मितीला कारणीभूत असतो. कारण दिलेलं आहे ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या बेसिक लाव्हाचा विलय बिंदू हा अतिशय कमी असतो. हा पण राज्यसेवाला 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा याचे उत्तर काय आहे ऑप्शन 1. अ आणि र ही दोन्ही विधाने सत्य असून र हे अचे सुयोग्य स्पष्टीकरण देते. या प्रकारे याचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्या खडकामध्ये 65 पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते त्यास काय म्हणतात? तर बघा त्यास ॲसिडिक खडक म्हणतात. ऑप्शन बी हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे? बघा हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे? तर बघा हा गडचिरोली हा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा हा नकाशा आहे. पुढचा प्रश्न, नकाशातील डोंगर ओळखा. तर बघा ए आणि बी असे दिलेले आहे. तर हा जो ए आहे तो हरिश्चंद्र डोंगर रांगा आहे, आणि बी जे आहे ती शंभू महादेव डोंगर रांगा आहे. ऑप्शन ए आपले करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांचा उंचीचा कोणता क्रम उतरत्या क्रमाने बरोबर आहे? ASO मुख्य 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर मित्रांनो बघायचं झालं तर उतरत्या क्रमानुसार जर बघायचं झालं तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2. कळसुबाई, त्यानंतर सालेर, त्यानंतर महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड. या प्रकारे ऑप्शन बी आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता जिल्हा पूर्वीच्या जिल्ह्यातून निराळा करून निर्माण केला गेलेला नाही? तर बघा याचे उत्तर आहे ऑप्शन 4. बीड किंवा हिंगोली. बघा हिंगोली हा जिल्हा तर परभणीतून विभाजन करून बनवला गेला होता, पण बीड हा जिल्हा कोणत्याही जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण केला गेला नाही, म्हणून ऑप्शन बी हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. तर बघा सर्वात दक्षिणेकडे आहे फोंडा घाट, त्यानंतर आहे आंबा घाट, त्यानंतर आहे बोर घाट आणि शेवटी उत्तरेकडे आहे थळघाट. याप्रमाणे ऑप्शन 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, योग्य जोड्या लावा. ASO मुख्य 2012 मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर बघा किल्ले दिलेले आहे आणि जिल्हे दिलेले आहेत. तर पांडवगड हा जो किल्ला आहे
तो आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर विजयदुर्ग हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सुधागड हा जो जिल्हा आहे, हा जो किल्ला आहे तो आहे रायगड या जिल्ह्यामध्ये. आणि भैरवगड हा आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये. याप्रमाणे आपले उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात 4 थंड हवेची ठिकाणे 1, 2, 3, 4 अशा प्रकारे दाखवली आहेत. त्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? बघा, इथे 4 थंड हवेची ठिकाणे दाखवलेली आहेत. तर बघा, पहिला जो आहे तो तोरणमाळ आहे. तोरणमाळ नंदुरबारमध्ये हा इथे बघा. त्यानंतर चिखलदरा 2 नंबरचा अमरावतीमध्ये. माथेरान त्यानंतर 3 नंबरचा आहे माथेरान आणि 4 नंबरचा आहे महाबळेश्वर सातारामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ ही लेणी आहे? तर आपल्याला माहितीच आहे की ही आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजिंठा वेरूळ नावाची लेणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्हे होते? बघा, 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती तेव्हा 26 जिल्हे होते. पुढचा प्रश्न आहे, मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली? तर बघा, 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना झाली होती, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य होती. पुढचा प्रश्न आहे, 1 जुलै 1998 रोजी डॅश डॅश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? तर बघा, 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा निर्माण केला गेला होता. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा नावाची पर्वतरांग आहे. पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर बघा, वैराट नावाचे शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते? तर याचे उत्तर काय आहे? राजधानीचे शहर आहे नागपूर. चला, इथून आपण मागे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातील कोकण पट्टीची रुंदी सर्वसाधारणपणे डॅश आहे? तर बघा, महाराष्ट्राची कोकण पट्टीची जी रुंदी आहे ती आहे 52 ते 60 किलोमीटर इतकी सर्वसाधारण रुंदी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे एकूण किती प्रादेशिक प्रशासकीय विभाग आहेत? बघा, महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत असा प्रश्न आहे. याचे उत्तर आहे ऑप्शन 3, 6 प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये. आपण इथून मागं जात आहोत कारण आपण डायरेक्ट शेवटच्या प्रश्नावर आलेलो आहोत आणि तिथून मागं आपण सध्या प्रश्न बघत आहोत. बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? बघा, क्लर्कसाठी हा प्रश्न विचारला होता 2011 मध्ये आणि याचे उत्तर आपल्याला माहितीच आहे, मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर काय आहे? ऑप्शन 2, कळसुबाई. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर काय आहे? बघा, उत्तर याच्यामध्ये दिलेले नाही. याचे उत्तर 2011 मध्ये विचारला होता हा प्रश्न. याचे उत्तर आपल्याला माहीत आहे, हिंगोली आहे. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ नावाचे ज्योतिर्लिंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर बघा, ही खिंड कोणती? तर बोरघाट जो आहे तो कोकण आणि देश यांना जोडतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? तर बघा, वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे, कारण गुजरात
महाराष्ट्राच्या ईशान्येला नसून वायव्येला आहे आणि उत्तरेला आहे मध्य प्रदेश. पश्चिमेला इथे दिलेले आहे मध्य प्रदेश आहे. उत्तरेला विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला नसून उत्तरेला आहे. यामुळे हे तिन्ही विधाने चुकीचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणते वाक्य पूर्णपणे बरोबर आहे? तर बघा, अहमदनगर औरंगाबाद विभागापेक्षा मोठा आहे. अहमदनगर महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर पुण्याच्या जवळ आहे. अहमदनगर मोठे शहर आहे. यामध्ये पूर्णपणे बरोबर असलेले वाक्य आहे ऑप्शन बी. अहमदनगर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे. हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर बघा, भामरागड हे आहे गडचिरोलीमध्ये. ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर मांजरा पठार हे आहे मराठवाडा या भागात. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याची प्रादेशिक विभागात विभागणी झालेली आहे. डॅश प्रादेशिक विभागात विभागणी झालेली आहे. तर 6 प्रादेशिक विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. तर बघा, कोकणातील सर्वात दक्षिणेकडे घाट आहे थळघाट, कुंभार्ली घाट, त्यानंतर फोंडा घाट आणि सर्वात उत्तरेकडे आहे, सर्वात दक्षिणेकडे आहे आंबोली घाट. बघा, सर्वात उत्तरेकडे आहे थळघाट आणि सर्वात दक्षिणेकडे आहे आंबोली घाट. याप्रमाणे आपली ऑप्शन 1 हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या डॅश. बघा, STI पूर्व 2011 मध्ये हा प्रश्न विचारला होता आणि त्यानुसार ऑप्शन 1 हे उत्तर होते. कारण आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली. त्याआधी महाराष्ट्रामध्ये एकूण 35 जिल्हे होते. त्यामुळे ऑप्शन 1 आपले उत्तर राहील. पण सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? मित्रांनो, कोणता? तर ऑप्शन बी सातपुडा हा जो डोंगर आहे तो महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर आहे. PSI मुख्य 2011 मध्ये हा प्रश्न विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? तर बघा, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे पुणे हा जिल्हा. पहिल्या क्रमांकाचा आपल्याला माहितीच आहे की अहमदनगर, अहिल्यानगर हा जिल्हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी त्या देशा नदीच्या तीरांवर वसलेली आहे. तर बघा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे? तर वाघूर ही जी नदी आहे या नदीच्या किनारी अजिंठा लेणी आहे. पुढचा प्रश्न बघा. नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर बघा, नरनाळा हा किल्ला आहे अकोला या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुल्लर लेणी डॅश जिल्ह्यात आढळते? तर बघा, पुल्लर लेणी आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न. डॅश डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांचा जल विभाजक आहे? तर बघा, शंभू महादेव ही डोंगर रांग कृष्णा व भीमा या नद्यांचा जलविभाजक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर बघा, वैराट नावाचे शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पुढचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे.